गुड मॉर्निंग. आज मी एक म्हणजे ट्रेनमधून येताना एक विशिष्ट कामासाठी मी नवस बोललेलो मुंब्रा देवीला आणि ते काम माझं झालेलं आहे. सो मी बोललेलो की विथ फॅमिली दर्शनाला जाईन. सो आता आम्ही निघालो आहोत. 7:15ची AC लोकल पकडून मुंब्राला जाणार आहोत. सो चला. एक पण रिक्षा नाही आहे स्टँडवर. आता बहुतेक चालत जावं लागतंय असं वाटतंय. आणि हे दोघे पण इथे आरामात चालतात आहे. पटपट चाला जरा. लागलेली आहे. मिसिंग झाली अजून तरी गाडी आलेली नाही. अजून निघाली पण एवढी गाडी ट्रेन आलेली आहे. पूर्ण खाली आहे. हां फायनली आता मुंब्रा स्टेशन येणार आहे. गाडी पुढील स्थानक मुंब्रा देवीच. आता आपण मुंब्रा स्टेशनला आलोय. ते बघा तिकडे आहे ना ते. हां देवी मंदिर आहे. आपण आहे मुंब्रा देवी प्रवेशद्वारला. इथूनच पहिली एंट्री आहे. इथून स्ट्रेट वरती जाणार आहे. फार स्टिफ अशी चढाई आहे आणि स्ट्रेट इथून बहुतेक जायचं आहे. आणि इथून सुरुवात आहे ते थेट वरपर्यंत. आणि आता दमलेले आहेत. घाम घाम निघालेला आहे सगळा. आणि हा इथून पूर्ण वरती देवीपर्यंत रस्ता जातो. मध्ये एक हायवे पण लागतो. आणि बायको दमलेली आहे. सूर्य उगवायला लागलाय.
आणि वरती बघू शकता हा नॅशनल हायवे आहे आणि देवळात जायला खाली एक सबवे ठेवलेला आहे त्यांनी. इथे आहे मंदिर आणि हा आहे मंदिराकडे जायचा टनेल. वरती बघू शकता गाड्या जात आहेत कारण वरती नॅशनल हायवे आहे. आणि आमची मंडळी जरा जमलेली आहे. त्या टनेल मधून आम्ही बाहेर आलेलो आहे. आता वरती चढायला सुरुवात केलेली आहे. देवीला चढ चालू आहे. वंश तिकडे आहे आणि ही अजून चढते आहे. हायवेवरून जस्ट पुढे आलोय. बघता इथे पूर्ण नदी चालू दिसतो. 190 steps झाले. बघूया 700 होतात ते का. रातकिड्यांचा आवाज येतोय दिवसात आहे पण. आणि तुम्ही बघू शकता तिथे मंदिर आहे पण पायऱ्या अजून बऱ्याच बाकी आहेत. हे एक मंदिर लागतं इकडे आणि इथून आता पुढचा प्रवास सुरू करतो. आपलं हे 238 आहे म्हणजे 238. Shots of diagonal असं वाटतं लिकून फार. जागोजागी येथे एक छोटे छोटे बेंच लावलेले त्याच्यावर तुम्ही आराम करू शकता. आणि बघू शकता लोक पण इथे येतात आहेत हळूहळू. आणि खारुताई पण असते इकडे झाडांमध्ये कधी पण तुमच्या डोक्यावर येऊ शकते. हे एकदम रेअर आहे. आमच्या इकडे पण नाही मिळत. कोणतं तरी इथं माहित आहे केसांचं. कधीच नाही बघितलं मी. इकडे कुठेतरी ना अँट होती ती गेली त्यांच्या आधी. पण हा सगळ्यात रेअर इन्सेक्ट. सगळ्यात रेअर. जागोजागी बेंच ठेवलेले म्हाताऱ्या लोकांना बसण्यासाठी आणि लोक अजून येतात आहेत. नागमोडी वळणाचा रस्ता आहे. बोलायचंय हे जंगल आहे. हा तिकडे हा कुठून पण हा पूर्ण तुमच्या डोक्यावर येऊ शकते. मग सगळीकडे डोळे ठेवा. पुढे चला. वंश काउंट विसरलेला आहे. थोडा रेस्ट घेतलेला आहे आणि तिकडेच मंदिर आहे. आणि देवीचं मंदिर तिकडे आहे. दिसते की नाही माहित नाही. लगेचच आम्ही सुरू करू चढायला. 2 मिनिटात चालेल आहे. आणि इकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. पूर्ण नदी दिसते. ट्रेन पण जाताना दिसते तिथून. आणि पूर्ण मुंबई झाल्या 500 स्टेप्स झालेले आहे. अजून 200 बाकी आहेत. वरती तिकडे मंदिर आहे. आणि बघा तिकडे काय व्ह्यू आहे. तरी अजून धुकं आहे. नीट दिसत नाही. किती देखो जरा. मंदिराजवळ आहे. इकडून जाणारा रस्ता आहे.
आणि इथून नदीचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. खाली तो एक हायवे आहे, नॅशनल हायवे. मन्नतवाले कॉइन्स आहेत हे. म्हणजे ज्यांची काही इच्छा असते ते इच्छा इथे पूर्ण होते तेव्हा हे लोक कॉइन्स इथे टाकतात, सांगतात इच्छा, आणि जेव्हा पूर्ण होते तेव्हा हे जे काढलेले गॅप्स आहेत ह्याच्यातनं कॉइन्स घेऊन जातात परत. इच्छापूर्ती ट्री. परत येऊ. माझ्याकडे कर. आता 589 स्टेप झालेत. अरे दमच गेला. दमच गेला. खाली पण उतरलो. आला तिथूनच उतरायचंय. तिथून आला तिथूनच उतरायचंय. मला वाटलं की इकडून जम्प करायचं. हो जम्प करत घसरत जायचं खाली. दोघे पण दमलेले आहेत. आणि या पायऱ्यावरती मंदिराकडे जाता लोक येताना तुम्ही बघू शकता. इकडून पण येत आहेत लोक. आणि खाली पूर्ण मुंब्रा. तिकडे पुढे धुक्यामध्ये तिकडे दिवा आहे. आणि ऑलमोस्ट मंदिराच्या द्वारासोबत समोर पोहोचवलेलं आहे. किती स्टेप झाल्या? 700. काय 600-700 झाल्या? 701, 702, 703 आमचा फ्लोर नंबर. अरे वा. आणि 704, 705 झालं. प्रवेश द्वाराजवळ आहे. चपला इथे बाहेरच काढावे लागतील. 708. शूज इथेच काढा. 708. 708 झालं आहे. 20. आणि फायनली आम्ही 21. मुंब्रा देवी मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहे. 724. तुम्ही बघू शकता एक कोंबडी पण आमच्या बरोबर आलेली आहे चढत चढत. 728 स्टेप्स त्यांनी ऑफिशियली मोजलेले आहेत. घंटी वाजव. आणि या मुंब्रा देवी मंदिरात आहे. इथून बघू शकता तुम्ही पूर्ण खालती नदीचा व्ह्यू. दर्शन झालेलं आहे. आता इथून आम्ही निघतोय. सो अशा प्रकारे माझा हा मुंब्रा देवीचा ब्लॉग हे समाप्त होतो. थँक्यू.